घोडबंदर म्हटलं ना की ट्रॅफिकच लागते आणि हे साहेब बंद पडलेत, याच्यामुळे सगळी ट्रॅफिक. फायनली 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 मी पोहोचले आहे चौपाटीवर. आता आपण ही चौपाटी बघूया आणि थोडासा वॉक घेऊया. पण ती पण आहे, हे सगळेजण प्लीज. ही मासे उड्या मारतायत, तुम्ही पाहिलं की नाही माहिती नाही. इथे 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 मासे आहेत, क्यूट. सगळ्यात पहिली आमची गोंडू राणी. इथे पार्किंगला भरपूर जागा आहे, भरपूर. हाय, गुड मॉर्निंग. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गेस वॉट, आत्ता आपण कुठे चाललोय? आज आपण चाललोय गायमुखला, गायमुख चौपाटीला, जी मला प्रचंड आवडली होती. आणि मी लास्ट माझ्या एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला तिथे घेऊन जाणार. सो आता आपण तिथे चाललोय. चलो मिलते हैं 2 सेकंड बाद. देखते घोडबंदर भी कैसा है. बाय. आपला घोडबंदर थोडा खाली आहे, पण पुढे गायमुखच्याच इकडे नेमकी गर्दी झाली आहे. घोडबंदर म्हटलं ना की ट्रॅफिकच लागते आणि मी आता ट्रॅफिकमध्ये अडकले. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे मी आता पेट्रोलकडे बघितलं, नंतर कळलं की पेट्रोल भरायचं आहे. आणि मी तिथे गेली का पेट्रोल पंपवर, तिथे पेट्रोल नव्हता. आता मी काय करणार आहे मला खरंच कल्पना नाही. लेट्स सी, तिथे आता गेल्यानंतरच बोलू. बाय. हे साहेब बंद पडलेत, याच्यामुळे सगळी ट्रॅफिक. आणि आपण पोहोचलोय पण अगदी गायमुखलाच, आणि जी ट्रॅफिक आहे ती सुद्धा गायमुखलाच आहे. सो आता आपण एंटर करू. जरा कॅमेरा आडवा तिडवा होईल कारण खूप ट्रॅफिक आहे. आणि या ट्रॅफिक मध्ये कॅमेरा धरणं, जरा साईडनेच चालवते गाडी. ब्युटिफुल प्लेस, ब्युटिफुल प्लेस. गुड मॉर्निंग सन. सगळ्यांना खूप छान छान सनी सनी मॉर्निंग. आणि हा आहे आपला चौपाटीचा मेन गेट. सो मी इथून एंटर केलेलं आहे. फायनली 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 मी अगदी स्वामींच्या कृपेमुळे अगदी व्यवस्थित पोहोचले. ह्याला हाय हॅलो करावं लागतं. हा, आणि मी फायनली पोहोचलेले आहे. हे पोरगं रस्त्यावर धावतंय देवा, कुठेतरी गाडी लावते. कसा आहे आपला हा चौपाटी? ही चौपाटी असतं कधी कधी ना सुषमा, खरंच. फायनली 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 मी पोहोचले आहे चौपाटीवर. आता आपण ही चौपाटी बघूया आणि थोडासा वॉक घेऊया. पण सगळे स्पोर्ट्स शूज मध्ये वॉक घेणार, मी माझ्या चप्पलमध्ये. चप्पल काय दाखवायची आता. ओके नाही, गाडीतून बघतो उतरायचं. हा, मॉर्निंग. सकाळी उठणं ना जाम डिफिकल्ट असतं, परंतु इथं उठल्यानंतर जी मजा येते. राणी, आम्ही आलोच. हा, जी मजा येते ती वेगळीच असते. हाँ, चलो दिखाती हूँ अभी आपको ये चौपाटी. सगळ्यात पहिली आमची गोंडू राणी. इथे पार्किंगला भरपूर जागा आहे, भरपूर जागा आहे. संध्याकाळी इथे तर खूप मजा येते असं मी ऐकलंय. ओके, एवढे तर कमालच आहे. म्हणजे इतके दिवस मी घोडबंदर नाही जाते आणि स्वाती समर्थ वाचून कधीच असं वाटलं नाही की ह्या गर्दीमध्ये इतकी सुंदर जागा असू शकते. सुंदर आहे ना. थांबा, मी माझाही कॅमेरा ऑन दिसणार तुम्हाला. खूप सुंदर जागा आहे. पाण्यात अजिबात मला तरी घाण दिसत नाहीये. हा, इथे थोडी वाहत लोकांनी घाण केलेली आहे, पण ती पण आहे. हे सगळेजण प्लीज. ही मासे उड्या मारतायत, तुम्ही पाहिलं की नाही माहिती नाही. इथे 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 मासे आहेत, क्यूट. हाय हाय, गोंडू मासे तेव्हा कशी तुम्हाला दिसत असेल कदाचित. इथे 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 मासे उडताना, हे बघा. आणि आता इथून असा मस्तपैकी तुम्ही सकाळी सकाळी वॉक घेऊ शकता. माझ्या चपलेकडे बघू शकता, म्हणजे मी कशी काय विसरू शकते.
ठीक आहे. ॲक्च्युली माझ्या डोक्यात असं होतं की कारमध्ये आहेत. नंतर मला जेव्हा मी लेफ्टमध्ये चढले तेव्हा कळलं की नाही सुषमा, तू शूज विसरून आलीस. काश मैं भी थाने में रहती. ठाण्यात असते तर मी रोज इथे आले असते वॉक घ्यायला. आज मी स्पेशली तुमच्यासाठी आलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा शूट असेल तेव्हा तेव्हा मी इथे वॉक घ्यायला येणार. स्पोर्ट शूज वॉकच्या वेळी घालणं गरजेचं आहे. आता पाय दुखतात. आता काय बोलू. आपलेच दात आणि आपलेच ओठ मीच विसरली. इथे एक छोटंसं पार्क आहे जिथे लहान मुलांना खेळायला आहे, काही जणांना एक्सरसाइज करायला आहे. जी गँग आणण्यात जी मजा आहे ना इथे, इथे काही बंद बोटी सुद्धा आहेत. खूप कमाल आहे. आम्ही अख्खा रूट तुम्हाला दाखवते आहे. बस काकांना मी बॅक साईडने काय दाखवू. ते बोट बघा, ती बोट बघा, ती बोट बघा, टाटा बोट. माझा नवरा असताना आणि माझं पिल्लूला इथे खेळवलं असतं आणि आम्ही खूप मजा केली असती. पण साहेबांना जायचं असतं ऑफिसला, त्याच्यामुळे साहेब गेले आमच्या ऑफिसला. मस्त आहे की नाही सांगा. एक सुंदरसं फूल. किती मोठे मला काही कल्पना नाही. हो, वॉक घेण्यासाठी खूप सुंदर आहे. रात्री ना इथे कमाल वाटत असेल कारण ह्याचे लाईट्स पेटत असतील. किती सुंदर वाटत आहे. थंडावा असेल. आताही थंडावा आहे. थंडावा म्हणजे असा थंडावा नाही, नॉर्मल टेम्परेचर आहे. कारण आता दुपार झाल्यानंतर जे गरम होतं भाईसाब, आय कांट टेल यू. पण ठीक आहे. आता काही दिवसात पाऊस सुरू होईल आणि आपली ही कॉन्सेप्ट आहे ना, गरमी किती, सगळं बदलणार. आणि अरे रे केवढी थंडी वाजते. पावसात सगळ्यात मजेशीर गोष्ट सांगू तुम्हाला, AC ठेवायचा चालू, गोधडी घ्यायची आणि संगार घेऊन झोपून जायचं. बाहेरही थंडावा, आताही थंडावा, खूप मजा येते. सो आता तुम्ही मला बघा. मॉर्निंग वॉक जर तुम्ही दररोज केला ना तर कमाल 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 फरक पडतो. आणि जर अशी जागा असेल फिरायला तो क्याही बात है. मला फुलं म्हटलं ना की आई शपथ मजाच येते. मस्त आहे ना. स्मेल अजिबात नाही आहे. म्हणजे शोची फुलं आहेत. बोले ना चप्पल घालणं थोडं डिफिकल्टच असतं, पण चलता है ना बॉस. आणि इथे मी काहीही बोलू शकते, काही करू शकते, कारण माझ्या आजूबाजूला कुठे कोणीही नाही आहे. ढिंका चका. हे ढिंका चका ना माझ्या मुलांमुळे आलं आहे, बाकी काय नाही. माझ्या पिल्लूबरोबर राहून आम्ही दुधाला दुधू. अरे के तुझ्या कॉफीमध्ये दुधू टाकायचं की ब्लॅक कॉफी करायची, इथपर्यंत होतो. पण मजा आहे. बाय पक्ष्यांनो, खूप सुंदर आवाज आहे तुम्हा सगळ्यांचा. इथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करायला नाही आहे. बस मजा आली. मला आवडली ही जागा. एक नंबर, एक नंबर गायमुख चौपाटी आहे. इथे ना मी आता जेव्हा कारमध्ये बसलेली आणि ट्रॅफिक होती, मला जाम बोर होत होतं. पण मन माझं एक गाणं गा. जायचं सहलीला, सहलीला जायचं गायमुखला. मस्त आहे. प्लीज इथे विजिट करा, खूप मजा येईल तुम्हाला. आता मी कुठे ते बसू का थोड्यासाठी तुमच्याशी गप्पा मारायला बसायचं म्हणजे पण टेन्शन असतं, पण ठीक आहे. हां, या कमाल जागेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी मीरा रोडला राहून सुद्धा इथे वॉकला येऊ शकते असं मला तर वाटायला लागलेलं आहे, कारण इथे खूप शांतता आहे, छान वातावरण आहे. आजूबाजूला डोंगर आहेत, पाणी आहेत, फुलं आहेत, मस्त वाटतंय. आय होप तुम्हाला सगळ्यांना पण इथे येऊन खूप छान वाटलं असेल. तर माझा हा गायमुखवाला व्लॉग मी आता इथेच थांबवत आहे. लव यू लॉट. आणि तुम्हा सगळ्यांचा दिवस खूप कमाल जाओ. हॅव अ ग्रेट डे. बाय.